आता फोर्थ लेक्चर. तर आपल्याला फायनल पॉईंट दिला आहे, इनिशियल पॉईंट दिला आहे. पण जर आपल्याला फायनल पॉईंट आणि इनिशियल पॉईंट दिले नसते आणि फक्त एवढंच सांगितलं असतं की जे थीटा आहे ते 60 आहे, तर मग आपण काय केलं असतं. आणि आपल्याला अजून काय माहीत असायला पाहिजे होतं की जी हे फायनल आणि इनिशियलमधलं जे अंतर आहे क्रॉसवालं ते किती आहे, यल. तर मग आपण काय केलं असतं, कंपोनंट काढले असते वेक्टरचे त्या. मग जे यल साईन थिटा आणि यल कॉस थिटा. तर मग त्याचं यक्स कंपोनंट काय राहिलं असतं, यल साईन थिटा आणि वाय कंपोनंट यल कॉस थिटा. तर मग यल साईन थिटा आपल्याला माहिती आहे 60 आहे. मग यल साईन 60 वरून आपण त्याची व्हॅल्यू काय काढली असती, यल वर्गमुळात 3/2 आणि यल कॉस थिटा काय आलं असतं, यल/2. तर मग हे असते फायनल पॉईंटचे कोऑर्डिनेट आणि इनिशियल पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत, 0, -यल. तर मग जे आपण फायनल मायनस इनिशियल केलं तर मग यल वर्गमुळात 3/2 -0. तर यल वर्गमुळात 3/2 आय कॅप आणि यल/2 - यल हे सॉल्व केलं तर आपल्याला काय भेटते, 3यल/2 जे कॅप. तर मग डिस्प्लेसमेंट काय येते, यल वर्गमुळात 3/2 आय कॅप प्लस 3यल/2 जे कॅप. आता सेकंडमध्ये काय होते, एक हे खाली सॉल्व जागा नाही तर म्हणून खाली केलं वाटतं. हां, तर जे फायनल पोझिशन आपल्याला क्वेश्चन एवढाच, इकडे बघा क्वेश्चन एवढाच आहे, नंतर जे बाकी जे लिहिलेलं आहे ते त्याचे सोल्युशन आहे. तर मग क्वेश्चनमध्ये आपल्याला काय काय सांगितलं आहे की त्याची फायनल पोझिशन कुठं आहे, काय आहे हे नाही सांगितले, कुठं आहे हे सांगितले. इनिशियली ते ओरिजिनवर होतं 0,0 आणि त्याचं जे अंतर आहे रेडियस ते किती आहे, आर, आणि अँगल दिलेला आहे थिटा. आणि मग आता आपण काय म्हणतात, याच्यावरून आपण फायनल पॉईंटचे कोऑर्डिनेट कसे काढणार, त्याचे कंपोनंट काढून. मग आर साईन थिटा म्हणजे यक्स कंपोनंट, आर कॉस थिटा म्हणजे वाय कंपोनंट. मग आर साईन थिटा आणि आर कॉस थिटा हे फायनल पॉईंटचे कोऑर्डिनेट येत आहेत का, तर नाही येत. कारण की आपल्याला फक्त जे आर कॉस थिटा भेटते ते फक्त एवढंच अंतर भेटते, एवढं, हे इथून ते इतकं. पण जे आपण आपलं जे यायला पाहिजे ते इतकं यायला पाहिजे ना अंतर, इतक्या पॉईंटचं कोऑर्डिनेट आपल्याला भेटत नाही जे आपण जेव्हा आपण आर कॉस थिटा करतो. आपल्याला फक्त या त्रिकोणामध्ये भेटते, या त्रिकोणामध्ये. म्हणून मग फक्त आर नाही घ्यायचं. आणि हे टोटल इथून इतकं अंतर म्हणजे काय, रेडियस, सर्कलची रेडियस आहे ना ही, म्हणजे हे अंतर किती आहे, आर. आणि आर अंतर, तर मग या फायनल पॉईंटचे कोऑर्डिनेट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, आरमधून आर कॉस थिटा हे मायनस करावं लागणार आहे. मग तेव्हा आपल्याला फायनल पॉईंटचे कोऑर्डिनेट भेटणार. आणि म्हणजे यक्स ॲक्सेसवरचे तर भेटलेले आहेत आर साईन थिटा, आणि वायसाठी आपल्याला आर मायनस आर कॉस थिटा करावं लागणार आहे. तिकडे बघा येणं तसंच केलं असणार आहे. तर जे म्हणजे रेडियस दिलेली आहे आर आणि छोटंसं अंतर किती आहे, आर कॉस थिटा. मग आपल्याला हे जे अंतर आहे हे काढायसाठी काय करावं लागणार आहे, आर मायनस आर कॉस थिटा. आणि आर साईन थिटा काय, यक्स, आणि वाय आर मायनस आर कॉस थिटा. मग डिस्प्लेसमेंट काय असते, फायनल मायनस इनिशियल. फायनल पॉईंटचे कोऑर्डिनेट आर साईन थिटा कॉमा आर मायनस आर कॉस थिटा. आणि इनिशियली पॉईंट काय होतं, 0,0, म्हणजे ते कर्णपण संख्येतून 0 वजा केलं तर तीच संख्या येते. म्हणून मग याचं जे डिस्प्लेसमेंट काय येते, आर साईन थिटा आय कॅप प्लस आर मायनस आर कॉस थिटा जे कॅप. याला आपण आर जे कॅप मायनस आर कॉस थिटा जे कॅप असं पण म्हणू शकतो. आता हेच जे मी तोंडी सांगितलं, म्हणजे वरवर सांगितलं, त्याने वापस डिटेलमध्ये एकदा एक्सप्लेन केलं. जे आर साईन थिटा आणि आर कॉस थिटा हे जे कंपोनंट आहेत हे या छोट्या ट्रायंगलमधून आलेले आहेत. आणि मोठ्या म्हणजे ही जी एवढं गॅप आहे हे आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की किती आहे, आर, कारण ही सर्कलची रेडियस आहे ना.
आणि मग हे जर आपल्याला अंतर पाहिजे असेल तर या मोठ्यामधून हे छोटं अंतर वजा करावं लागणार. मग ते किती असणार r मायनस r कॉस थिटा. आता इथं असेच 2-3 एक्झाम्पल दिलेत की जर पूर्ण लेंथ असेल यल कॉस थिटा आणि जी शॉर्टेस्ट लेंथ म्हणजे ही तिरकीवाली लांबी आहे यल आणि ही आहे यल कॉस थिटा, तर मग एच म्हणजेच हे म्हणजे हे अंतर किती येईल, तर हे किती येईल यल मायनस यल कॉस थिटा. इथं पण तसंच सांगितलं आहे, तेच एकदा वापस रिवाइज करायला येते. किसी पॉइंट का कोऑर्डिनेट बताने के लिए ये देखो कि ओरिजिन कहाँ है. तर मग आता आपण असं नाही म्हणजे कुठून पण आपण मोजले आणि ते काढलं तर तसं नाही झालं. ओरिजिनपासून कोणत्या पण पॉईंटचे कोऑर्डिनेट असतात ना, तर मग ओरिजिन कुठं आहे हे समजणं आपल्याला महत्त्वाचं आहे. आता या दिलेल्या ट्रायंगलमध्ये साइन थिटा काय येते x/r पेक्षा आपण इथं आरला काय वापरलं आहे यल, मग x/यल जे आहे ते साइन थिटा आहे. मग आपल्याला जर x पाहिजे असेल तर काय होते, हे जे यल आहे ते भागाकारातलं गुणाकारात जाते. मग x = काय येते आपलं यल साइन थिटा आणि कॉस थिटा काय असते y/यल. मग y पाहिजे तर म्हणजे काय असते यल कॉस थिटा. म्हणून मग आपण डायरेक्ट असं म्हणतो की जे कोणत्या पण वेक्टरचे x कंपोनंट काय असते यल साइन थिटा आणि y कंपोनंट असते यल कॉस थिटा. जर आपल्याला दोन वेक्टरमधला अँगल माहीत असेल तर मग आपल्याला त्याचे लांबी काढता येते जेव्हा आपण त्याचे कंपोनंट काढतो तेव्हा. तर मग आता डिस्प्लेसमेंट काढायची, तर फायनल पोझिशन आहे r कॉस थिटा r साइन थिटा आणि इनिशियल 0,0. तर मग r कॉस थिटा आय कॅप प्लस r साइन थिटा जे कॅप ही याची डिस्प्लेसमेंट येते. आता पुढं आता या प्रश्नामध्ये आपल्याला फायनल पॉईंट काय दिलेला आहे r,0 आणि इनिशियल 0,0. म्हणजे आपल्याला डिस्प्लेसमेंट काढताना आपण काय करतो फायनल मायनस इनिशियल. मग फायनल काय पॉईंट काय r i कॅप 0 j कॅप आणि इनिशियल 0 i कॅप 0 j कॅप. मग आय कॅपमधून आय कॅप, मग r i कॅप मायनस 0 किती ते r i कॅप आणि 0 0 गेलं म्हणजे डिस्प्लेसमेंट किती आले r i कॅप.